नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी यांना आणि मेयर तहसीलदार यांच्या मार्फत आज जे काही कोरडा दुष्काळ आहे, गेल्या 5 जुलैपासून पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर आधी शेतकरी अडचणीत आलेला आहे. कशी पेरणी, कर्ज काढून, लोकांची शाहकारी काढून, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून पेरणी केली आणि अशातच काही निकृष्ट दर्जाचं बियाणं शेतकऱ्याच्या माथी मारण्यात आलं. याच्यामध्ये हजारो शेतकरी आपल्या तालुक्यातला यामुळे अडचणीत आला. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांचं पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लावलेलं बियाणं सुद्धा वाया गेलेलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि जे काही शेतकऱ्यांना जे काही विमा आहे, शेतकरी हा आपल्या पिकाचा विमा काढतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकरी 1 पोतं 1.5 पोतं शेतकऱ्यांना मागील वर्षी उत्पादन झालं नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना विमा सुद्धा देणं गरजेचं होतं, परंतु विमा सुद्धा मिळाला नाही. शेतकऱ्यांना यावर्षी कर्ज सुद्धा मिळालं नाही आणि या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आलेला आहे. माझी शासनाला विनंती आहे, प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, या दलदलीस आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत म्हणून 50,000 द्यावे आणि जे काही निकृष्ट शेतकऱ्यांना बियाणं, या बियाणे कंपनी आणि या विक्रेत्यांनी जे काही निकृष्ट बियाणं दिलेलं आहे यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी अशी आमची शासनाला, प्रशासनाला विनंती आहे.